चलिए मैडम हाथ का साइड मस्त मैडम मैडम क्या बाहेर पाहिजे हो हो या कैमरा बढ़िया मुझे एकदम लेवल नहीं नाशिक आत फिल्ट्रेशन करायचं 4 वाजता हो तिथं बाहेरच फिल्ट्रेशन तेव्हाच करायचं सगळे मीडियावाल्यांना मी 5 मिनिटं देणार आहे फक्त तिकडं वा सगळ्यांना आत बोलवतो ओके इथं बस खूप भारी वाटतंय पीएनजी ज्वेलर्स हे माझं घर आहे माझा मित्र माझा मोठा भाऊ आहे आणि मला फार आनंद आणि अभिमान आहे ज्या पद्धतीने पीएनजी ज्वेलर्स गेली 190 वर्ष लोकांच्या सेवेत रुजू आहे आणि लोकांचा जो विश्वास आहे ब्रँडवर त्याची पोचपावती कमी होती की काय म्हणून नुकताच जो पीएनजीचा IPO आला तो ओव्हर 60 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला ज्याला व्यवहार कळतो ज्याला बिझनेस कळतो त्याला या वाक्याचा अर्थ त्याचं वजन कळेल 100 नंबरी सोन्यासारखं 100 नंबरी ब्रँड आहे माझं फार सौभाग्य आहे अभिनेता म्हणून कलाकार म्हणून की गेली 4-5 वर्ष मी या ब्रँडशी असोसिएट होऊ शकलो त्याचा रिजनल ब्रँड फेस म्हणून पण माझ्या आणि पीएनजीचं नातं हे ह्याचा चेहरा होण्याच्या खूप आधीपासूनच आहे तर आमच्याकडे माझ्या लहानपणापासून मी पण मध्यमवर्गीय मराठी घरातला आहे तर आमच्याकडे पण सोनं चांदीचे खरेदी करायला जायचे ते पीएनजीतच जायचे सो मी या ब्रँडचा चेहरा खूप नंतर झालो मी आधीपासून ह्या ब्रँडचा ग्राहक आहे आणि म्हणून मला ह्याचं जेव्हा एन्डॉर्समेंट करतो किंवा ह्याची ॲडव्हर्टाईज करतो तेव्हा ते करायला मला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो कारण मी स्वतः माझ्या जन्माच्या आधीपासून आईवडील जे काही थोडेफार पैसे जमायचे त्यातलं सोनं घ्यायचं तर पीएनजीत जायचं इतका विश्वास इतका खरेपणा इतकी सचोटी या ब्रँडशी असोसिएटेड आहे आणि आज खूप भारी वाटतं की 9 दिवसात 9 दालनांचं उद्घाटन होणार आहे आणि विशेष आनंद या गोष्टीचा आहे की ह्यातलं पहिलं उद्घाटन हे छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत होत आहे सर जसं पीएनजीचं आणि तुमचं नातं आहे तसं छत्रपती संभाजीनगरचं आणि तुमचं पण नातं आहे काय आव्हान कसं जावई आहे मी संभाजीनगरचं जावई आहे मी त्यामुळे सासूरवाडीत माझा कॉलर टाईट झाले माझे उद्घाटन म्हणजे कारण मला असं वाटतं की खूप प्रेम केलं छत्रपती संभाजीनगरने माझ्यावर गेली अनेक वर्ष बायको म्हणजे आई म्हणजे लीनाची आई पण आईच म्हणतो मी तिला आमचा अमित सगळा परिवार आहे माझा त्यामुळे फार भारी वाटते इकडे नेहमी येणं होतं आणि आज काय दुग्ध शर्करा योग की हेही घर आहे हेही घर आहे आणि आता हक्काची अजून एक जागा आहे दुसरं दालन आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मला दुसरं दालन आहे सो अजून एक हक्काची जागा कारण हा खूप अपकमिंग डेव्हलपिंग एरिया आहे सो मला असं वाटतं की इकडे दालन उघडणं स्तुत्य आहे जास्त आनंद आता छत्रपती संभाजीनगरला यायला अजून एक कारण झालं ना
आपल्या चाहत्यांचा आपण काय निरोप देतात जे बाहेर वेटिंग मध्ये थांबलेले मी आहेत? अनेकांबरोबर फोटो काढलेत, पण मला असं कळलं की मीडियातले आमचे मित्र थांबलेत, खोळंबलेत, त्यामुळे मी आधी आत आलो. कारण तुम्ही पण खूप सातत्याने सहकार्य करता आम्हाला, आमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवता. सो 50, 100, 150 फोटो काढले, म्हणून म्हटलं की आता थोड्या वेळ तुम्ही थांबा, आता कारण ते खूप वेळ थांबले, नाही तर त्यांच्याशी बोलतो परत बाहेर येतो. पण सगळेच आपले तुमच्या माध्यमातून सगळ्यांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या अनेक अनेक शुभेच्छा. माँ दुर्गा, महालक्ष्मी, महासरस्वतीची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहो. आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो. सुख, शांती, समृद्धी, समाधान आणि उत्तम आरोग्य. कारण कोविड नंतर आपल्या सगळ्यांनाच आरोग्याचं महत्त्व नव्याने कळलं. तर उत्तम आरोग्य लाभो आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात भरभराट हो, अशी आईच्या चरणी प्रार्थना करूया. आणि तुमच्या माध्यमातून ही सगळ्यांपर्यंत सगळ्यांच्या वतीने आईच्या चरणी पोहोचवतो. थँक्यू सर. असं उद्घाटन झालंय, काय सांगाल, काय भावना आहे तुम्ही? त्या सगळ्यात पहिलं संभाजीनगरमधल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांचा प्रेम, त्यांच्या सहकार्यामुळे ही आज दुसरी शाखा आपण चालू करत आहोत इकडे. आणि नवरात्राच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. या नवरात्राच्या 9 दिवसात आपण 9 शाखा चालू करणार आहोत. हा मला वाटतं विक्रम आहे आमच्या क्षेत्रात, की 9 दिवसात 9 शाखा नवरात्रात. आणि मला अभिमान वाटतो की त्या पहिलं शाखेचं उद्घाटन आपण आज करतोय आपल्या संभाजीनगरमध्ये. संभाजीनगरचं सांगायचं म्हटलं तर इथे लोकांचा एक विश्वास, लोकांचं एक प्रेम आणि लोकांचा जो आमच्याशी संग्रह आहे